बातमी मालेगावातून आहे। मालेगाव शहरामध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे, कारण मनपामध्ये आज विशेष सभेचं आयोजन करण्यात आले। महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी बैठक होतीये। शिंदेंची शिवसेना आणि एमआयएम मध्ये सध्या नेत्यांची भेट सुद्धा झाली। मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या भेटीमुळे एकच खळबळ उडाली। आजच्या निवडणुकीकडे सध्या सारे मालेगावकरांचं लक्ष लागलंय। दरम्यान महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी ही बैठक होतीये। मौलाना मुफ्ती आणि इस्माईल यांच्या भेटीमुळे एकच खळबळ उडाली। मनपामध्ये आज विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनपामध्ये आज विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मालेगावच्या मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या भेटीमुळे एकच खळबळ उडालेली आहे। आजच्या निवडणुकीकडे सुद्धा साऱ्या मालेगावकरांचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी संतोष खटाळ सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, काय घडते मालेगावमध्ये? मालेगाव शहरामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। आज विशेष सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आले, काय माहिती आहे? हॅलो, हा संतोष, बोला तुमचा आवाज येतोय। माझा प्रश्न कळाला का तुम्हाला? सर, आज मालेगावमध्ये उपमहापौर आणि महापौर पदासाठी आज निवड होणार आहे। त्यातच आता एमआयएमचे जे माझे आमदार आहेत त्यांनी काल का परवा दादा भुसे यांची भेट घेतली। त्यामुळे या निवडणुकीकडे पूर्ण मालेगावकरांचं लक्ष लागलं आहे। त्यातच जे आपले इस्लाम पार्टीचे जे उमेदवार आहेत ते जवळजवळ 33 उमेदवार निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहे। त्यांना फक्त 4 उमेदवारांची गरज असल्याची भासते। मात्र आता एमआयएमचे आणि शिंदे गटांचा दोघांमध्ये काल गुप्त बैठक झाल्याने आज या निवडणुकीकडे पूर्ण मालेगावकरांचं लक्ष लागलंय। नक्कीच, धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।